अहो काय या पेताडांचं घर आहे? 2 मरणाची पिली. एक म्हणला मी उद्या मुख्यमंत्री होणार पेताड, दुसऱ्याने खटकून कानाखाली गबस म्हणला होऊच शकत ना का मी जर राजीनामाच दिला नाही तर तू कसं काय होणार? अरे कुत्र इचरा ना तुला, तू बाता कोणती हाणतो? ही असली घाईवाणी असते त्यांना काय सुंबर रे का काय? 2 पेताडी मरणाची पिली. इस्टेट स्टँड वर गेली, रिक्षा ड्रायव्हर बसलो होतो. त्याला म्हणे चल घरी सोड. तिथून 2 किलोमीटर त्याची वस्ती होती. हे मला 500 होते. 1000 गी. हे पेणारी माणसं कधी कोणाचे पैसे बुडवित नाही बरं. कृष्ण महाराज सगळ्यात इनामदार इमानदार. हॉटेलचं बिल सुद्धा ते कधीच बुडविणार. उलट त्यांच्यात भांडणं लागतात. जी ती म्हणतो मीच देणार. ते फॉर्म मध्ये असतात ना, इमानदारी टिकवितात माय बाप. हा ते म्हणतो मी देणार, ते म्हणतो. आणि उतरल्यावर बिडीला महाग असतात, पण पिल्यावर ती टाईटच असतात. त्यांच्यात भांडण बिल देण्यासाठी, बुडविण्यासाठी नाही. सगळ्यात इमानदार माणूस पेताड. 1000 गी रे, चल घरी सोड. रिक्षा ड्रायव्हरने ओळखली, पुरी आवड झाली. ते बसा रिक्षात बसविली, रिक्षा चालू केली आणि जाग्यावर 2 चक्रा मारल्या आणि उतरणं म्हणजे घर आलं. ते उतरले, 1000 रुपये दिले, निघाले. एक पेताड महागाराला ना रिक्षा ड्रायव्हरच्या खटकून कानाखाली टाकली. रिक्षा ड्रायव्हरला वाटलं कळालं काय नाही जाग्यावर सोडलेलं. ते म्हणला ओ रिक्षा ड्रायव्हर, पुढच्या वेळेस रिक्षा जरा दमाने चालू. इतक्या फास्ट कुठे पोचत असतात का घर? अर्धा तासाचा रोड 2 मिनिटात पोहोचत असे कुठे ड्रायव्हर? अरे मूर्खा, तुला जागेवर सोडलंय, कळतंय का तुला? हे असली काही बने